शेती फॉर्मने केलेलं आहे, म्हणून त्यांना यावर्षीचा कृषी पुरस्कार आपण देतोय. त्याचबरोबर क्रीडा पुरस्कारामध्ये ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी शिवम ढाणे यांनी तो पुरस्कार आपण त्यांना देतोय. त्याचबरोबर आमच्या तालुक्यामधील जेवढे गुणवान लोक आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काम करतात, यामध्ये ज्यांनी संशोधन करून वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करून या तालुक्याचं नाव सर्वदूर पोहोचलेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही त्यांच्या पत्नीला त्यांनी डॉक्टरेट मिळवली म्हणून त्यांना पुरस्कार दिला होता. यावर्षी परत एकदा प्राध्यापक डॉक्टर संदीप ओळ सालसेचे मुख्याध्यापक सन्माननीय संभाजी ओळ सरांची चिरंजीव यांना यावर्षी त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर मध्ये PhD दिली. खूप आवड विषय येतो, परंतु त्यांना हा पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करतो की त्या निमित्तानं की आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची शैक्षणिक सामाजिक त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र आपलं पुढे जाण्यासाठी हा पुरस्कार देण्यापाठीमागचा उद्देश आहे. दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर आम्ही घेतोय आणि सांगायला आनंद होतो. या 23 वर्षामध्ये आम्ही 2,500 जास्त रक्तदान संकलित केलं. आजच्या तारखेला आजच्या 1,100 पेक्षा जास्त रक्तदाता आतापर्यंत रक्त देऊन झालेला आहे. तर सांगायचं या निमित्तानं एकच आहे की ही चळवळ सर्व गावामध्ये सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वावरली पाहिजे, ना की केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या ठिकाणी आपण केवळ देशभक्ती न दाखवता प्रत्येक ठिकाणी जो देशासाठी लढलेले त्यांच्या कुटुंबाप्रती आपले आदर प्रेम आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे. त्यासाठी हा समितीचा प्रयत्न आहे. आपण सर्वजण आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार. आणि परत एकदा उपस्थित मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं मी ग्रामस्थ आणि स्मारक समितीच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष सन्माननीय बाबुरावजी हिरडे साहेब यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आताच आमचे सहकारी मित्र यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्याला स्मारक समितीच्या वतीनं पूर्ण अनुमोदन. यानंतर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान करून उपस्थित झालेले मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत स्मारक समितीच्या वतीनं संपन्न होते. मळलेल्या पाऊल वाटेनं जाताना स्वतःची स्वस्तिपद्म निर्माण करणारे एक महाराष्ट्राचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. देहानं झपटलेलं एक कार्यकुशल व्यक्तिमत्व म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. संघर्षाचं नाव आपण विश्वासाचं नाव, मनामनाचा ठाव आपण माणसातलं ठाव, मूलभूत निश्चयी आपण, जनांचा आधार आपण, मोडक्याची काठी आपण, पालक्याचा धीर आपण, आसवंत नाद घोडे आपण, हातास हात आपण, संकटावरती मात आपण. त्यांच्या बरोबर